एकीकडे वारकऱ्यांना टोल माफी असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार यांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा वारकऱ्यांना ठिकठिकाणी अडवणूक केली जात असल्याचे प्रकार घडत असून असाच एक प्रकार मालेगाव तालुक्यातील वडगाव येथील वारकऱ्यांना आला आहे। पंढरपूरचे दर्शन घेतल्यानंतर कोल्हापूर येथील महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला जात असताना बोरगाव येथील टोल नाक्यावरती असलेल्या कर्मचाऱ्यांनी गाडी अडवली। यावर मालेगाव तालुक्यातील वारकऱ्यांनी सांगितले की वारकऱ्यांना टोल माफ आहे। यावर कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा करत टोल भरावाच लागेल असे बोलत यामध्ये एक वारकऱ्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याने आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई होते हे बघणे महत्त्वाचे ठरेल। मी दीपक गोकुळ शेवाळे, वडगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक। तर आम्ही काल पंढरपूरला आलो होतो। रात्री दर्शन झालं आमचं। सकाळी दर्शन घेऊन आम्ही इथून पंढरपूरहून कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला जात होतो। तर बोरगाव टोल नाक्यावर आमची गाडी अडवण्यात आली। टोल नाक्यावाल्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की बुवा ते म्हणे टोल नाका द्या। आम्ही बोललो त्यांना की बुवा आम्ही वारीवाले, पंढरपूर वारीवाले, आम्हाला कुठंच टोल नाका लागला नाही म्हणे। ते म्हणे आम्हाला कार्ड द्या म्हणे, वा पास द्या। म्हटलं पास तर कुठं लागला नाही सर, कोणी विचारला पण नाही। 4 टोल नाके पास केले आम्ही, कोणी पास विचारला नाही। तर पास नाही म्हणे, टोल नाका द्यावाच लागेल, गाडी पुढं जाणार नाही। तेवढ्यात हा बोलला। तर म्हणे सर म्हणे कुठंच लागला नाही टोल नाका, तुम्ही पण घेऊ नका। त्यांनी आरेरावी चालू केली। हा भाऊ खाली उतरला। हा बोलला की बुवा थोडं थांबा, आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो, कुठं टोल नाका लागला नाही। तर लगेच त्यांनी याला जो मारायला सुरुवात केली, इतकी भयानक मारझोड केली। जवळजवळ 10-12 जणांनी इतकं मारलं, त्याला डायरेक्ट मारून टाकायच्या प्लॅनमध्ये होते सर। त्यांना याला मारून आम्ही रिक्वेस्ट करत होतो, त्यांच्या पाया पडत होतो। मी ते अक्षरशः त्याचा पाया पडला डायरेक्ट। बरं हे पोलीस स्टेशन हे साहेब आले, यांनी रिक्वेस्ट केली, यांचं कार्ड, यांना सुद्धा पोलिसांना सुद्धा मारझोड करायला सुरुवात केली होती। त्यांच्यावर सुद्धा त्यांनी कार्ड दाखवलं, तेव्हा ते कुठंतरी थांबलं गंमत। तुम्हाला कशाने मारहाण केली? मारहाण त्यांच्याकडे दंडे आहेत साहेब। पोलीस जसे पोलीस स्टेशनात दंडे आहेत का, काठ्या, त्या काठ्यांनी मारहाण केली। मधून रॉड आणल्या, खुर्च्या पण आणल्या। जवळजवळ 10 ते 12 जण होते। त्यांनी इतके, आम्ही त्यांना समजावला गेलो, आम्हाला म्हणजे तुम्ही शहाणपणा करा, तुम्ही बाजूला म्हणे। म्हणजे एक गेला काय, एक गेला की एक पाठीवर अक्षरशः। तुम्ही त्याचा व्हिडिओ काढा, त्याचं फोन घ्या सर। बघा ही परिस्थिती पहा सर, ही परिस्थिती पहा। मारायचा प्लॅन होता ना। एक हात फ्रॅक्चर झाला आहे सर, त्यांचा हात सुद्धा फ्रॅक्चर आहे, पाहून घ्या तुम्ही। तर आम्ही काय करायचं सांगा सर तुम्ही। एवढ्या दुरून यायचं नाही, एवढं जर अन्याय होत असेल तर काय फायदा काय सर। आम्ही पुढील कारवाई फार मोठी करणार आहे। हे प्रकरण थांबणार नाही। याच्यावर तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशननी कारवाई केली नाही तर आम्ही आमचे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांना रिक्वेस्ट करून थेट डायरेक्ट मंत्रालयापर्यंत, एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत ही तक्रार जाणार आहे। आम्ही थांबणार नाही।